नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या ज्या PCM आणि PCBच्या सेकंड अटेम्प्टच्या एक्झाम राहिल्या आहेत त्या एक्झामचे वेळापत्रक काय असेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपला पहिला अटेम्प्ट हा एप्रिल महिन्यामध्ये झाला असून आपला दुसरा अटेम्प्ट सत्र 2 दुसरा प्रयत्न PCM साठी 12 मे ते 21 मे च्या मध्ये आहे. म्हणजे 16-17 ला सुट्टी आहे आणि 12 मे ते 21 मे च्या मध्ये आपल्याला PCMच्या एक्झाम असतील आणि PCBच्या एक्झाम या 10 आणि 11 मे च्या दरम्यान म्हणजे 2 दिवस असतील. आपण इथे बघूया की MHT CET 2026 परीक्षेची वेळापत्रक. तर PCM सत्र 1 हे आपले 11 ते 20 एप्रिलमध्ये झाले असून 12 एप्रिलला सुट्टी होती. PCB सत्र 1 हे 21 एप्रिल ते 26 एप्रिलमध्ये झाले होते आणि आता आपला दुसरे सत्र म्हणजे सेकंड अटेम्प्ट हा आपला 10 ते 11 मेच्या मध्ये होणार आहे PCB साठी. आणि PCM साठी आपला हे अटेम्प्ट 12 मे ते 21 मेच्या मध्ये होणार आहे. याच्यामध्ये आपणास 2 दिवस म्हणजे 16 ते 17 मे सुट्टी आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी हे वेळापत्रक बघून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा एक छोटासा व्हिडिओ होता आपल्याला PCB आणि PCMची सेकंड अटेम्प्टची वेळापत्रक सांगणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.